असा कुठला अनुभव आहे की जो कोणालाच माहिती नाही, तुम्हाला जी अनुभूती मिळाली आहे आणि त्यामुळे हे तर एक खूप मोठं परिवर्तन झालं, पण अजून एखादी अशी अनुभूती आहे का की काहीतरी वेगळंच घडलं आणि तुमच्या म्हणजे मार्गच बदलला? नाही, वेगळं घडलं आपण कधी म्हणू शकतो माहीत काय का, कुठेतरी आपल्याला काहीतरी एखादी गोष्ट नवल वाटते. मला माहिती आहे माझ्या एका बाजूला स्वामी आहेत, एका बाजूला स्वामी सुत महाराज. मी ते जाईन ते अगदी कुठेही वॉशरूममध्ये सुद्धा माझ्याबरोबर असतात. त्याच्यामुळे ते मला गाईड सदोदित करत असतात. आता अलीकडची गोष्ट सांगतो, म्हणजे ही गोष्टसुद्धा कोणापासून लपलेली नाही, सगळं ओपन आहे म्हणून सांगतो. पर्सनल माझे अनुभव मी कधीच सांगत नाही. मला ज्याला व्याख्यानाला बोलवतात त्याला गुरुदेव स्वामी सुतांबद्दल माझ्याकडे जास्ती फरमाईश होते की त्यांच्याबद्दल बोला जास्ती करून. कारण कुठेतरी लोकांचा असा समज आहे की स्वामी सुतांच्याबद्दल मी खूप काही अभ्यास केला आहे, काही शोध वगैरे घेतले आहेत, केलं आहे काहीतरी, काही गोष्टी स्वामी सुतांनीच माझ्याकडून करून घेतलेल्या आहेत, नाही असं नाही. पण आमच्या घराण्यामध्येच त्यांचं सगळं असल्यामुळे खूपशा गोष्टी 80% मला त्या सगळ्या तयार मिळाल्यात. माझ्या आजोबा पणजोबांनी काय लिखाण करून ठेवलं आहे, काय काय. मला एका ठिकाणी व्याख्यानाला बोलवलेलं. स्वामी सुतांची 150वी पुण्यतिथी होती आणि स्वामी सुतांवरती तुम्हाला बोलायचे. मला आपण किती जरी विचार केला की आपण कुठेही आपण करतो असं बोलायचं नाही, विचार करायचा नाही, काय नाही काय नाही, तरी पण कुठेतरी स्वामी सुतांच्या 150व्या पुण्यतिथीला जर कोण आपल्याला सांगतं आहे की तुम्हीच या आणि माझ्यामुळे त्यांच्या तारखासुद्धा ते बदलत आहेत वगैरे, सामान्य मिलिंद पिळगावकरला कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात काहीतरी असं होणार, असं काय तसं एखादंच काहीतरी झालं असावं. आणि मी तिथे गेलो, उभा राहिलो वगैरे, सुरू झालं. बरं, ते जे स्थान असं होतं ना, एक मठ होता तो. आणि मठ असल्यामुळे पहिल्या प्रेक्षकांची जी रो होती ती माझ्या अगदी 3 फुटावरती होती. त्याच्यामुळे आय टू आय कॉन्टॅक्ट होतं. आणि ते म्हणजे ते लोक समोरचे जे असतात ते पण अगदी मान जरी हलवली ना तरी पण कुठेतरी ते आपल्याशी काहीतरी असं हे होतं असं आपल्याला वाटतं. आणि असं स्वामी सुतांच्याबद्दल बोलत असताना एक तिथल्या आजीबाई होत्या, त्या काहीतरी बोलल्या मला. 3-3.5 फुटात पहिल्या रोमध्ये बसल्या होत्या. किती त्यांचा त्याग नाही. आणि मी तेवढं ते ऐकलं आणि मला माहिती नाही मी ते का बोललो, ते मला माहितीच नाही. मी सरळ बोलून गेलो. म्हणलं स्वामी सुत महाराजांनी त्याग केला? कोणी सांगतो तुम्हाला? अजिबात नाही त्याग केला स्वामी सुत महाराजांनी. बरं, स्वामी सुत महाराजांचे ओव्हरऑल इमेज काय करते? त्यागमूर्ती. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या पूर्वजांना बहाल केलेली जहागीर, एवढं श्रीमंत घराणं, आणि त्यातला एक महत्त्वाकांक्षी मुलगा स्वतःच्या हिमतीवरती येऊन त्याच्या एका नातलकाकडे मुंबईत येऊन राहतो. स्वतःच्या हिमतीवरती सगळं काय करतो, स्वतःच्या हिमतीवरती तो नोकरीला जातो. त्याच्यातल्या कमाईवरनं त्याच्यानंतर एक साईड बिझनेस त्याची स्वतःचं काहीतरी एक लिव्हिंग स्टँडर्ड वाढवण्यासाठी एवढा तो महत्त्वाकांक्षी मुलगा एकदम अचानक तिथे स्वामींकडे येतो. आणि स्वामींकडे आल्यावरती सगळंच काय तो स्वतःचं दान करून टाकतो वगैरे. मग ते त्यागमूर्तीचं नाही का? म्हणजे ओव्हरऑल ॲक्च्युली आपल्याला जर कोणी विचारलं की स्वामी सुत महाराजांना तुम्ही एका शब्दात काय कराल, तर ती त्यागमूर्ती. कारण महाराजांनी, स्वामी सुत महाराजांनी सगळं जे काय होतं त्यांच्याकडे, सोनं नाण्यापासून अगदी बायकोची साडीपर्यंत सगळं दान करून टाकलं. तर मी त्याला पटकन, बरं आता मी का बोललो मला माहिती नाही. बघा, मी नेहमी बोलतो स्वामी महाराजांसारखं मिश्किल दैवत नाही, अजिबात नाही. मिश्किल म्हणजे इतकं मिश्किल आहे ना ते, की ते तुम्हाला थोडक्यात काय माहिती आहे का, की घरचे आपले आजोबा असतात बघा, काय कायला नातवाचं खेचतात, मस्करी वगैरेची करतात, तसा काहीचा प्रकार आहे तो. तर त्यांनी ते माझ्याकडून बोलून घेतलं खरं, पण माझे ते सद्गुरूसुद्धा होतेच नाही का. त्याच्यानंतरच्या बरोबर गुरुपौर्णिमेच्या वेळेला मी हा प्रसंग सांगितला. मी बोलून गेलो आणि का बोललो तेच मला माहिती नाही. स्वामी सुत महाराजांनी कधीच त्याग केला नाही हे मी का बोललो हे मलाच माहिती नाही मुळामध्ये. बरं, त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा माझ्याकडे नाही. मग पुढे काय झालं? तिथे 2 माणसं उठली ना, हो पिळगावकर तुम्ही असं काय म्हणता, स्वामी सुतांनी त्याग नाही केला. आणि ते 2 उठल्यावरती दुसऱ्यांना आणखीन चेवाला ते पण उठले ना, आम्हाला फक्त सांगा तुमच्याबद्दल, आम्हाला काय असं हे नाही आहे, पण आम्हाला हे सुद्धा आम्हाला, आणि मला काहीच कळेना. मला एक गोष्ट कळली, हे महाराजांनी कुठेतरी केलेलं आहे ते सगळं.
त्याला मी माझ्या गुरुदेवांना स्मरण केलं आणि हे सगळं इट ऑल हॅपन बिटवीन सम सेकंड्स. मी गुरुदेवांना स्मरण केलं आणि त्यांना सांगितलं बसा, जर तुम्हाला माझ्याकडे उत्तर पाहिजे तर बसा. आणि त्यावेळेला मला ते सुचलं. काय सुचलं उत्तर मी तुम्हाला? बोललो नाही, माझी स्वतःची अक्कल वापरून मी काहीच नाही बोललो तेव्हा. पण हा माझा अनुभव आहे आणि माझ्याबरोबर जसा हा आज याची क्लोज आहे मला, तसे माझ्याबरोबर काही आणखीन होते तिथे. तर त्यांनीसुद्धा मला हे विचारलं की आता तू जे बोलला ह्याच्या अगोदर कधीच बोलला नव्हता. म्हटलं चल, म्हणलं शांत राहा, आपण गाडीत बसल्या होती, मग आपण बोलूया. नाही, पण उत्तर काय दिलं तुम्ही? उत्तर असं होतं माझं की त्याच माणसाला मी याची विचारलं, म्हणून तुमच्या हातातलं जे घड्याळ आहे कितीच आहे? काय खास नाही म्हणे, 250-300 रुपयाचं. म्हणे हो ना, मला द्या कायमचं, घ्या ना. म्हणलं एक गोष्ट, म्हणलं आता प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही हे मला घड्याळ देत आहेत, ते तुम्हाला नको आहे म्हणून देत आहेत का मी मागतो आहे म्हणून तुम्हाला पाहिजे असताना देत आहेत? नाही म्हणे, तुम्ही मागत आहेत ना, मग काही हरकत नाही म्हणे, घड्याळ तसं मला पाहिजे. म्हणे हा त्याग आहे की नाही? हो म्हणे, हा त्याग आहे. म्हटलं स्वामीसुत महाराजांच्याबद्दल तसं काहीच नव्हतं, कारण ज्या क्षणी हरिभाऊ स्वामीसुत झाले त्या ती क्षणी identity त्यांना गेली. फक्त स्वामीचं त्याचे नाव पाहिजे होतं, त्याच्या व्यतिरिक्त त्यांना काहीच नको. आणि म्हणूनच स्वामी त्यांना सांगितलं हे सगळं दान करून टाक. तेव्हा त्यांनी ते सहज केलं. त्यांना त्याच्याबद्दल खेदखंत काहीच वाटला नाही. आणि म्हणून स्वामीसूत ही त्यागमूर्ती नाही. स्वामीसूत ही एक भगवंताची मूर्ती आहे, ही एक गुरुदेवाची मूर्ती आहे, ही त्यागमूर्ती नाही आहे. तो फक्त दाता आहे. त्यांना जर तुम्ही गुरुदेव म्हणून त्यांना हाक मारलीत ना, तर तो तुम्हाला फक्त देणार. ही मला वाटतं स्वामी समर्थांनी तुमची थोडीशी एक मजा पण केली आणि कितीतरी वेळा पण ही झाल्या हो. कसोटी घेतली की नाही, ही जरा थोडीशी कसोटीच होती. असे क्षण आले का आणखीन? असे क्षण कितीतरी माझ्या आयुष्यामध्ये आले, पण त्यातल्या त्यात एक फार महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो. महाराजांच्या मठात कधी जा, कंटिन्युअस जा, कधी महाराजांच्या मठात जा कुठच्याही, आणि तिथे ऑब्झर्व करा. मी असं म्हणत नाही तुम्ही तिथे जाऊन अशी स्वामीची भक्ती करा, काय, फक्त तिथे येणाऱ्या लोकांना ऑब्झर्व करा. काही लोक तुम्हाला अशी दिसतील ना, 5 गुरुवार येत आहेत, 7 गुरुवार येत आहेत, 8 गुरुवार येत आहेत, पण त्याच्यानंतर यायचेच बंद होतात. का बंद होतात, ते नाही येत ते. असाच एक माणूस मला तिथे गिरगावात भेटला. हो म्हटलं, तुम्ही दर गुरुवारच्या आरतीला यायचे ना स्वामींच्या मठात? हो हो, पण नको बाबा, ते काय माहिती आहे का तुम्हाला सांगू बेळगावकर, मी तिथे यायला लागलो आणि माझ्या समस्या वाढत गेल्या. आधी होतं तेच बरं होतं अशी परिस्थिती झाली. मी हसलो आणि ते सोडून दिलं. महाराजांचं एकच आहे, तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. त्याचं उत्तर तुम्ही दिलं नाही त्यांना? दिलं ना. हां. त्याचं उत्तर मी त्यांना हेच ॲक्च्युली हे केलं, दिलं की पहिली गोष्ट म्हणजे महाराज हे तुमच्या नशिबात किंवा तुमच्या प्रारब्धात असावे लागतात. तुम्ही ठरवून महाराजांच्याकडे तुम्ही जाऊ शकत नाही. महाराजांचं भक्त होणं वगैरे ही फार लांबची गोष्ट आहे, फार लांबची गोष्ट आहे. मुळात स्वामींचं नाव तोंडावरती येण्यासाठी सुद्धा काहीतरी तुम्हाला वरतून घेऊन यावं लागतं, कारण हे परब्रह्माचं असं स्वरूप आहे ना, खडं स्वरूप आहे ते. ते असं गोडगोड स्वरूप नाही आहे. त्याच्यावरती मी एक उदाहरण नेहमी याची लोकांना देतो. आपण रस्त्याने चालत असताना आपल्याला कुठेतरी एखादी घाण दिसते, आपण लगेच थोडं साईड लावून साईडने येतो, चालतो, आणि जरा पुढे गेल्यावरती आपण तळपाय की आपले शूज सोल वगैरे आपण हे करतो, आपल्या घाण तर लागली नाही ना. असाच एखादा घाणेरडा रुमाल शेंबडाने मखमकलेला, दुर्गंधी त्याची पडला असेल, आपण काय करतो? आपण बाजूनेच जातो. स्वामी महाराज तो रुमाल उचलतात, तो आणि तो घसघसून धुतात, स्वच्छ करतात. वेळ प्रसंगी त्याला ते आला, ते ब्लीच आणि तुमचं ते काय जे काय घालायचं असेल ते सगळं घालतात. आता एक गोष्टीचा कधी पण आपण विचार करत नाही की कधी कधी आलासुद्धा जास्ती प्रमाणात पडल्यावर त्याच्या ब्लीचने ते कापड फाटतं. आपण ते फाटून देत नाहीत, पण ते ठीक आहे, महाराजसुद्धा तेच करतात. कर्म धुवून टाकतात. कर्म धुवून टाकतात तुमची, आणि त्याच्यात तुम्हाला त्रास होणारच आहे. का तुम्हाला ती कॅरी फॉरवर्ड करून घेऊन जायची आहे का पुढच्या जन्मात? कर्म कधी तुम्हाला हे बघा, तुमचं जे काय प्रारब्ध हे कधी तुम्हाला ह्या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात भोगायचं असं म्हटलं जातं. मला माहिती नाही पुढचा जन्म काय वगैरे, ते मी असं म्हणत नाहीत, पण ते शेवटी ते तुम्हाला कायमचं चिकटलेलंच असतं. कर्ज आहे ते तुम्हाला फेडायलाच पाहिजे. तर त्या पद्धतीने महाराजांकडे जर तुम्ही गेलात तर अशी अपेक्षा कधीच करता येणार नाही तुम्हाला की तिथे गेल्या गेल्या कधी पहिल्या दिवसापासून सगळं छान छान नाही होणार.
जे आहे ते भोगायलाच हवं आहे ते आणि भोगायलाच बघून हवं. संपायला हवं. येस, आणि म्हणूनच महाराज तेच करतात. महाराज हे प्रॅक्टिकल दैवत आहे. परब्रह्माचं एक असं स्वरूप आहे ना की जिथे तुम्हाला समजायला पाहिजे नेमकं की महाराज तुमच्याशी काय करतायत ते. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.